गोंदिया जिल्ह्यामध्ये आमदार परिणय फुके यांच्या निधीतून 4 वर्ष आधी अगोदर 2 कोटी रुपये खर्च करून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी 8 पाणी टाक्या बांधल्या गेलेल्या होत्या। मात्र या सगळ्या संदर्भात आता लोकांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी आरओचं मशीन लावलं गेलं, पण आरओ मशीन सध्या धुळखात पडू नये। या 8ही पाण्याच्या टाक्यांमधून आतापर्यंत लोकांना एक थेंब सुद्धा पाणी मिळालं नाहीये। सर्वसामान्य लोकांच्या पैशांचा अगदी चोराडा झालाय। अत्याधुनिक मशीनच्या नावानं प्युरिफिकेशन प्लांट लावले गेले, मात्र तो प्लांट काय कामाचा जिथून लोकांना प्यायला पाणीच मिळत नाहीये। शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। योजना फक्त ठेकेदारांचं बिल काढण्यासाठी आणल्या जातात का, हा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आलाय। टंकीचा काही फायदा नाही। आता उन्हाळ्यात म्हणजे अति आवश्यक आता याची गरज आहे। अजून आम्हाला मग फक्त एवढीच विनंती आहे की आम्हाला म्हणजे पाण्याची गरज पूर्ण झाल्या पाहिजे। काही फायदा नाही भेटत या टंकीमुळे। म्हणजे जसं लावला फक्त पाणी आला म्हणून एवढंच दाखवला त्यांनी, मग त्याच्यानंतर एक बुंदही पाणी नाही आला। या बोरला कमीत कमी 5 वर्ष झाले आहेत, पण या बोरच्या एकही बुंद पाणी आम्हाला मिळालेलं नाही आहे। एवढी पाईपलाईन गेली होती, लागली होती, पण एकही बुंद पाणी मिळालेलं नाही आम्हाला। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी आशिष जुनघरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। आशिष, कोट्यवधी रुपयांचा अक्षरशः चोरडा झाला असं म्हणावं लागेल, कारण लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहिल्या। एक थेंबही पाणी मिळत नाही असं ते म्हणतात। निश्चितच लोकांचा जो पैशांचा हा चुराडा झालेला आहे। लोकनिर्माण निधी म्हणजे परिणय फुके यांच्या निधीतून हे निर्माण झालं। ते 2 करोड लागत लागली आहे। 8 पाण्याची टाकी आहे, मात्र एक थेंब सुद्धा पाणी याच्याने लोकांना मिळाला नाही आहे। जवळपास 4 वर्ष झाले, मात्र लोकांना याचा कुठलाही फायदा मिळाला नाही आहे। अत्याधुनिक इथे सुविधा देण्यात आली आहे, आरओ सिस्टम लावण्यात आली आहे, पाईपलाईन टाकण्यात आली आहे, मात्र लोकांना याचा कुठलाही फायदा मिळाला नाही आहे। लोकांचं असं म्हणणं आहे की 4 वर्षापासून आम्ही टाकीचं पाण्याचं वाट बघत आहे, मात्र आतापर्यंत आम्हाला एक थेंब सुद्धा पाणी इथे मिळालं नाही आहे। त्यामुळे लोकांचा जे पैशाचा इथे चुराडा झाला आहे दिसून येत आहे। आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये गरमी वाढणार आहे, पाण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर हे पाण्याच्या टाकी केव्हा सुरू होणार याची आशा सुद्धा लोकांना आहे। जी, धन्यवाद आशिष दिलेल्या माहितीसाठी।